माझं नाव अभिजित वाघमोडे. मी स्थानिक इथलाच मंगळवारपेठमध्ये मी राहतो. पूर्वी इथं सगळी संपूर्ण झाडं होती. आता 2 ते 5 महिन्यापूर्वी झाडं तोडली त्यांनी. 2 महिन्यापूर्वी इथं पण सगळी झाडं होती कोपऱ्यात मोठी मोठी. शेवरी नाही काही वनस्पत्या पण होत्या. मला सगळं पाहिजे. आमच्याकडे व्हिडिओ पण आहे. तुम्ही व्हिडिओ असेल तर नक्की आम्हाला पाठवा. लहानपण इथे गेले. आम्ही बजरंगची सेवा करतो. भरपूर जीव मेले. आम्हाला झाडं लावायला खूप आवडतं. आम्ही झाडं लावतो. साप भरपूर मेलेले. सरपटणारे प्राणी. बुलडोजरचा जर चालला ना त्यावेळेस बरेच इथं प्राणी आमच्याकडे व्हिडिओ देखील आहेत. त्याच्यामध्ये कुत्र्याची पिल्ल म्हणावं काय आम्ही बाजूला ठेवले. हे करण्यापेक्षा घनदाट जंगल होतं. आम्ही लहान होतो त्यावेळेस कॉईन मोठी मोठी झाडं होती. कॉईन दिसायचा पाण्यामध्ये. एवढं स्वच्छ पाणी होतं पहिलं. 15-20 वर्षामध्ये झालेले. आणि लोकल झाडं कुठली कुठली होती? दुर्मिळ झाडे होते. अश्वगंधा, ब्राह्मी, अच्छा, काटे रेंगणी, पळसाचं पण होतं, चंदन होतं. पाणी स्वच्छ केलं पाहिजे पहिलं. हे स्वच्छ हे नाही केलं पाहिजे. झाडं तोडून का होणार? गरमी आपल्यालाच होती. कॉर्पोरेशनने हे करण्यापेक्षा नदी आज पहिलं जे टेम्परेचर आहे आताचं जे टेम्परेचर खूप फरक आहे. पहिलं एवढं थंड वाटायचं. संगम घाटाव लोक येऊन बसायचे इकडे. एवढं थंड वाटायचं. देवी होळकर इथं शितोळेंची समाधी आहे. पानिपतच्या युद्धामध्ये होते शितोळे. एवढं ऐतिहासिक स्थान आहे. इथं असं नाही झालं पाहिजे ना. चौपाटी करून टाकतील. चौपाटी करून टाकणार आहेत ते सगळे. बरोबर आहे. वास्तू म्हणजे त्यांच्याकडनं काय भाडं घेते. ऐतिहासिक वास्तू आहे. इथं ते झालं नाही पाहिजे. ते नाही झालं. ते जे देऊळ आहे ना ते पेशवेकालीन देऊळ समाधी आहे शितोळेची. त्याची पण शूटिंग काढा तुम्ही.